आला दुष्काळ हा वैरी जीर्ण केलंय हराम. आला दुष्काळ हा वैरी जीर्ण केलंय हराम. कधी मिळेल हो सांगा या यातनांना विराम. यवतमाळ महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील एक जिल्ह्याचं ठिकाण. या शहराला सूर्याच्या उष्ण किरणांनी जणू झपाटलेलं आहे. मागील काही वर्षात पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. म्हणूनच वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. माननीय सुधीर मुनगंटीवार आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सन 2016 पासून 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. आता ह्या संकल्प पूर्तीसाठी महाराष्ट्रातून एक चळवळच उभी राहिली आहे, ज्याची धुरा सामाजिक वनीकरण विभागानं हाती घेतली आहे. शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम 50 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबविलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके असून 10 वन परिक्षेत्रे आहेत. सन 2016 मध्ये 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवित असताना आम्हाला जिल्ह्याला 20,000 रोपे लावण्याचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं होतं. ते आम्ही 2016च्या पावसाळ्यात पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत या जिल्ह्याला 1,35,000 रोपे लावून पूर्ण केलेलं आहे. तसेच सन 2018च्या पावसाळ्यामध्ये 13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत या जिल्ह्याला 6 लाख रोपे लागवडीचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार आम्ही गट लागवड, रस्ता दुतर्फा, रेल्वे दुतर्फा वृक्ष लागवडीचे काम पूर्व पावसाळी करण्यात घेतलेले आहे. एकूण 117 साईटवर वृक्षरोपणाचा कार्यक्रम विविध योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावर्षी रोपं तयार करण्याचं उद्दिष्ट 16,34,000 प्राप्त झालेलं आहे. त्यानुसार आज रोजी रोपवाटिकेमध्ये विविध प्रजातीची आणि विविध योजनेअंतर्गत 16,50,000 रोपे सुदृढ उंच व चांगल्या दर्जाची रोपे रोपवाटिकेमध्ये तयार केलेली आहेत. वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिकेची निर्मिती केली आणि रोपांना पुरेपूर पाण्याची पूर्तता व्हावी यासाठी धरणालगत रोपवाटिका उभारण्यात आल्या. त्यासाठी ठिकठिकाणी रोपवाटिका उभारून रोपांना लागणारं उच्च प्रकारचं खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांची रोपवाटिकेमध्येच निर्मिती केली. त्या अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या निळोणा रोपवाटिकेमध्ये मजुराद्वारे विविध रोपांच्या प्रजातींची निर्मिती करून जवळपास आम्ही 2.5 ते 3 लाखापर्यंत रोपांची निर्मिती केली आहे. ही रोपे विविध योजनेअंतर्गत आणि विशेषतः शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत यांना या अशा पवित्र कार्यात आम्ही एकत्र करून या सामाजिक उपक्रमात आम्ही या वृक्ष लागवडीचा मनोदय करून हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आम्ही साध्य करू. झाडे, वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच मानवाच्या दैनंदिन गरजेसाठीही आहेत. आणि त्यासाठीच गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. तसंच भविष्यात जंगले घनदाट व्हावीत या दृष्टिकोनातून रोपांची गट लागवड करण्यात आली. 4 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत गट लागवडीमध्ये 2,000 रुपयांचे उद्दिष्ट आम्हाला देण्यात आले. या रोपणाला लागूनच 2017मध्ये
गट लागवडमध्ये 2,000 रुपये लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 2x2चे खड्डे 4x4 मीटर आकारावर खोदण्यात आले. त्या सदर खड्ड्यामध्ये शेणखत आणि चांगल्या मातीने खड्डे बुजवून 17च्या पावसाळ्यामध्ये एकूण 2,000 रुपये लागवड करण्यात आले. राष्ट्रीय वन नीतीनुसार 33% वृक्ष लागवडीची आपल्याला गरज आहे. एकूण भूभाग जो आहे त्याच्या 33% जमिनीवर वृक्ष आच्छादित क्षेत्र असायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रामध्ये 24% क्षेत्र हे वनजमिनीचं आहे आणि त्यापैकी निव्वळ 12% भूभाग हा फक्त वृक्षाच्छादित आहे. तर उर्वरित हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतात लागवड, बांधावर लागवड, त्यानंतर ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधणे, प्रदूषण दूर करणे, त्यानंतर लोकांमध्ये वृक्षाबद्दलची भावना, आदर निर्माण करणे, ह्या गोष्टीसुद्धा पर्यायानं ह्या सामाजिक वनीकरणाच्या मार्फत आपण करत असतो. बघता बघता या उपक्रमांना चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आणि घराघरातील वयोवृद्ध गृहिणीपासून ते शाळेतल्या चिमुरड्यांपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलला. आम्ही निवडणाऱ्या वरणी झाडं लावले. गावात सुद्धा आम्ही 15 ऑगस्टला किंवा झाडं वाटप करत असतो आणि ते झाडं आम्ही गावामध्ये पण शाळेच्या मुलांच्या हाताने लावत असतो आणि आम्ही स्वतः पण आम्ही आमच्या घरी एक झाडं लावत असतो. केवळ वृक्षारोपण करून ही चळवळ थांबली नाही, तर वृक्ष संवर्धनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. वने व वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची संधी प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावी म्हणून वन विभागानं महाराष्ट्र हरित सेनेची स्थापना केली. लोकसहभागातून वने व वन्यजीवांचं संवर्धन करणे आणि उपलब्ध वनक्षेत्राचं संरक्षण करणे हा या महाराष्ट्र हरित सेनेचा मूळ उद्देश आहे. या रोपवाटिकेमध्ये आम्ही MRGS अंतर्गत 50,000 उंच रोपं तयार केलेली आहेत मागील वर्षी आणि यावर्षी आम्ही 2.5 लाख रोपांचं उद्दिष्ट इथं तयार करण्याचं ठरवलेलं आहे. आणि या उंच रोपवाटिकेमध्ये अशा विविध प्रजाती आम्ही इथं तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ, गुलमोहर, अंजन, बेडा, बांबू, साग, करंज इत्यादी अशा विविध जे आपल्याला रस्ता दुतर्फा यामध्ये लावण्यासाठी उपयोगी पडतात त्यासुद्धा आम्ही इथं पेसीस तयार केलेल्या आहेत. काही निवडक ठिकाणी जैवविविधता उद्यानं देखील उभारण्यात येत आहेत, ज्यात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि त्याचबरोबर यात असलेलं नक्षत्रवन, ज्यात निरनिराळ्या प्रजातीचे वृक्ष एकाच ठिकाणी बघायला आणि अभ्यासायला देखील मिळणार आहेत. इतकं सर्व प्रत्यक्षरूपी सध्या होत असताना याचा फायदा जिल्ह्यातील गावांना देखील होतोय आणि या वृक्ष लागवडीमुळे गेल्या वर्षापासून पावसाचं प्रमाण देखील वाढलंय आणि म्हणूनच एक एक रोप जागवू दारोदारी, सौख्याची लक्ष्मी नांदेल घरोघरी, सौख्याची लक्ष्मी नांदेल घरोघरी.